पण पुढे संशोधनाच्या जेव्हा त्यांना वाट कळली की हेच आपलं जीवित आहे, तेव्हा मात्र त्यांनी ते सोडलं आणि ते इकडे वळले. पण त्यांचं ललित लेखन, ललित अंगाने जाणारं संशोधन लेखन वाचताना कंटाळा येत नाही, कारण तो कवितेचा हात, तो लालित्याचा हात त्या सगळ्या संशोधनात दिसत राहतो. आपल्याला कुठले लेखक कधी भेटतात, कुणाशी आपलं जुळतं, हा सगळा वेगळाच भाग असतो. त्यामुळे फक्त माझ्याबद्दल गैरसमज नसावा म्हणून मी फक्त हा खुलासा केला की मी या वाटेनं वळलो आणि मग मला त्यांचं महत्व फारच जाणवत राहिलं सातत्याने. ते ज्या पद्धतीची मांडणी करतात, ज्या सहजतेनं लिहितात, त्या सगळ्याच. ज्या पुलंचा मी उल्लेख केला त्या पुलंच्या एका लेखाने मी या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. पुलं जेव्हा एखाद्या पुस्तकाचं रसग्रहण करतात ना, तेव्हा ते इतकं चपखल असतं की मग आपल्याला कळतं की अरे जास्त वाचायचं असतं. त्यामुळे हा जो लेख आहे पुलंचा, ज्याचा अंश मी वाचणार आहे, तो 26 मार्च 1972च्या महाराष्ट्र टाइम्सला आला होता. म्हणजे आजच्या तारखेला हिशेब करा, त्याची 53 वर्ष होत आली. त्यांचं 3रं पुस्तक आलं त्या संदर्भातला हा लेख आहे.